नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे। सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे। आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात। इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात। परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा। जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66, त्याचबरोबर 97 63 68 80 73। धन्यवाद। आजचा घटक आहे 9 घातांक, घातांकाचे नियम। इथं घातांक कोणाला म्हटलं जातं, पाया कोणाला म्हटलं जातं। इथं घातांकित संख्या दिली आहे। समजा a चा घात m, याच्यात a ला पाया म्हणतात, m ला घात म्हणतात आणि टोटल a चा घात m याला घातांकित संख्या म्हणतात। काय म्हणतात? घातांकित संख्या म्हटलं जातं। उदाहरणार्थ 3 चा 5वा घात, वाचन कसं केलं जातं? 3 चा 5वा घात, आणि याचाच अर्थ काय आहे? 3 चा 5वा घात याचा अर्थ 3 चा 5 वेळा गुणाकार करायचा आहे। 3 2 5, 3 चा किती वेळा गुणाकार करायचा आहे? 5 वेळा गुणाकार करायचा आहे। त्यावेळेस ते उत्तर येतं। पण तुमच्यातले बरेच असे महावाग हुशार आदमी म्हणतो ज्यांना, ते काय करतात? 3 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार करतात आणि 5 3 15 लिहून टाकतात। याचा अर्थ काय होतो? 3 चा 5वा घात याचा अर्थ 3 चा 5 वेळा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे। आता याचे नियम काय आहेत बघा। पहिला नियम, a चा पॉवर m गुणिले a ची पॉवर n। आता पॉवर म्हणजे घात, इंडेक्स। तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये इंडायसेस हा चॅप्टर शिकलाय बघा, घातांक म्हणतात त्याला। मग पहिला नियम काय आहे? a चा घात m गुणिले a चा घात n। जर पाया समान असेल तर घातांकाची डायरेक्ट काय करायची? बेरीज करायची। मध्ये जर चिन्ह तुमचं गुणाकाराचं असेल तर ही अट आहे। उदाहरणार्थ बघा, याचं जर घ्यायचं झालं तर 3 चा दुसरा घात गुणिले 3 चा 1 घात। मग काय येणार? 3 चा 2 अधिक 1 बरोबर किती? 3 चा तिसरा घात। याचा अर्थ 3 चा 3 वेळा गुणाकार करायचा। दुसरं, a चा घात m भागिले a चा घात n बरोबर a चा घात m वजा n। म्हणजे पाया समान असताना, पाया समान आहे म्हणजे a आणि a हे दोन्ही पाया आहेत, ते समान आहेत। मग यावेळेस काय करायचं? घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची। बघा ते सूत्र। मग डायरेक्ट काय होऊ शकतो? तुम्ही इथं असं पण तुम्हाला दिलं जातं बघा, 4 चा दुसरा घात भागिले 4 चा पहिला घात। मग यावेळेस काय? पाया समान आहे, मग 4 चा दुसरा घात वजा 1 बरोबर 4 चा 1 घात म्हणजे 1। याच्यानंतर तिसरा नियम, a चा घात m त्या घाताचा घात n म्हणजे घाताचा भी घात करायचा आहे। अशा वेळेस a चा घात m गुणिले n म्हणजे इथं घातांकाचा काय करायचा असतो? गुणाकार करायचा असतो। हा एक नियम झाला। उदाहरणार्थ बघा, 3 चा दुसरा घात त्याचा दुसरा घात म्हणजे 3 चा दुसरा घात गुणिले दुसरा घात म्हणजे 3 चा कितवा घात येणार? चौथा घात येणार। चौथा नियम, a चा a गुणिले b चा m घात बरोबर a चा m घात गुणिले b चा पण m घात। म्हणजे खालीच्या कंसात गुणाकाराचं चिन्ह असेल आणि घात काय असणार आहे? सेम असेल तर त्यावेळेस काय केलं जातं? तर दोघांनाही घात काय केला जातो? वाटून दिला जातो। म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं याचं, 2 चा 3 त्याचा दुसरा घात। अशा वेळेस 2 चा 3 गुणिले 2 म्हणजे 2 चा कितवा घात होणार? 6वा घात होणार। तुम्हाला सवय असते 2 अधिक 3 5, 2 चा 5वा घात करता, हे चुकीचं या नियमामध्ये। पाचवा नियम, a छेद b चा m घात याचा अर्थ a चा m घात भागिले b चा पण m घात। म्हणजे इथं घात समान आहे, पाया वेगवेगळा आहे। इथं पाया वेगळा आहे, घात समान आहे। मग पाया वेगवेगळे घात समान असेल तर दोघांनाही घात देऊन टाकायचा समान। इथं a छेद b म्हणजे भागाकाराच्या स्वरूपामध्ये जर पाया वेगळा असेल, घात वेगळा नाही, सेम आहे, तर अशा वेळेस काय करायचंय? a ला m घात b ला m घात या ठिकाणी काय करायचे? देऊन टाकायचे। 6वा नियम आहे, a चा पॉवर 0 असेल तर त्याची किंमत किती असते? 1। a चा 0 घात असेल तर त्याची किंमत किती असणार आहे? 1 असणार आहे। मग इथंच a चा n घात बरोबर सुद्धा किती? 1।
म्हणजे याची किंमत 0 घेतली तरी तुमचं उत्तर किती येणार आहे, तिथं 1 येणार. याचाच अर्थ काय, उदाहरणार्थ घेतलं बघा आपण इथं 2 चा शून्य घात उत्तर किती येणार 1. 3 चा शून्य घात उत्तर किती येणार 1च येणार. 8वा नियम आहे a चा वजा m घात, याचा अर्थ 1 चा m घात. ही गुणाकार व्यस्त संख्या म्हणता येईल. कधी खाली गुणाकार व्यस्त कधी लिहिली, इथं गुणाकार व्यस्त संख्या. मग वजा बघा a चा वजा m घात बरोबर 1/m घात. याच्यानंतर 9वा 1/a चा m घात बरोबर a चा वजा m घात. म्हणजे छेदस्थानची संख्या वरती नेली तर काय होते, मायनस होते, आणि वर मायनस असेल ती छेदस्थानी घेतली तर काय होते, प्लस होते. 10वा नियम आहे a आणि वजा बघा a आणि a चा वजा 1 घात परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. परस्परांच्या काय गुणाकार व्यस्त संख्या आहेत, कारण यांचा गुणाकार हा 1 येतो. किती येतो गुणाकार यांचा 1. उदाहरणार्थ बघा a गुणिले a चा वजा 1 घात. आता वजा 1 a चा वजा 1 घात याचा नियम काय सांगितला होता बघा, 1/a चा m घात. म्हणजे त्याचा काय होईल, a गुणिले 1/a. a कॅन्सल झालं, उत्तर किती आलं 1. 11वा नियम आहे a चा m/n घात. याचा अर्थ वर्गमुळाचं चिन्ह आहे आणि चमच्या, त्या चमच्यात n, याचा m घात, a पाया m घात, आणि n ला काय म्हटलं जातं, मूळ म्हटलं जातं. मूळ जसं वर्गमूळ, घनमूळ तसं. आता उदाहरणार्थ बघा 2 वर्गमुळात 2 a चा घन. याचा अर्थ हे कसं लिहिता येऊ शकतं आपल्याला बघा, a चा 2/3 घात. a चा 2/3 घात लिहिता येणार आपल्याला. याच्यानंतर 12वा नियम आहे a चा 1/2 घात. याचा अर्थ वर्गमुळात a. याचा अर्थ काय झाला, वर्गमुळात a. फक्त वर्गमुळाचं चिन्ह इथली जर संख्या बदलली तर ती काय होणार, वेगळी येणार. जसं इथं दाखवलेली आहे 2 वर्गमुळात a चा घात. म्हणजे a 2 ही संख्या काय झाली, मूळ झालं, a हा पाया झाला, आणि 3 ही संख्या काय झाली, तिचा घात झाला. आणि लिहिली कशी जाते, a चा 2/3 घात. म्हणजे याचा वापर तुम्हाला पुढे उदाहरण सोडवण्यासाठी करायचा आहे. संख्येचे विस्तारित रूपात लेखन कसं केलं जातं तो मुद्दा आपण पाहतोय. 1 चा बघा 1 बरोबर 10 चा शून्य घात. याचाच अर्थ 10 चा शून्य घात म्हणजे काय असणार 1. नंतर 10 बरोबर 10 चा 1 घात. याचा अर्थ काय होतो, 1 च्या मागे किती शून्य लावले ते मोजून लिहायचे. त्याला संख्येचं विस्तारित रूप असं बोललं जातं. 100 10 चा दुसरा घात, 1000 10 चा तिसरा घात. आता 1 च्या मागे किती शून्य लावले बघा, 1 2 3 4 शून्य म्हणजे 10 चा चौथा घात झाला. इकडे 1 च्या मागे 5 शून्य लावले म्हणजे 10 चा कितवा घात झाला, 5वा घात झाला. मग अशा 10 चा 10वा घात, 11वा घात, 12वा घात, 13वा घात ही संख्या लांब जाते आणि म्हणून काय केलं जातं, त्याला याच्यात रूपांतर केलं जातं. याचा अर्थ काय होतो, 10 च्या 1 च्या मागे तेवढे शून्य लावलेले आहेत. 0.1 आता इथं दशांश अपूर्णांक घातात दिलेलं आहे. मग 0.1 म्हणजे 1/10. याचाच अर्थ 1/10 चा 1 घात. याचाच अर्थ 1 गुणिले 10 चा वजा 1 घात. नंतर दुसरा आहे बघा 0.01. याचा अर्थ 1/100 बरोबर 1/10 चा दुसरा घात बरोबर 1 गुणिले 10 चा वजा दुसरा घात. तिसरा 0.001 बरोबर 1/1000 म्हणजे 1/10 चा तिसरा घात म्हणजे 1 गुणिले 10 चा वजा तिसरा घात. नंतर 0.001 बरोबर 1 बघा 0.001 कसं लिहिलं जातं, 1/1 नंतर 1 4 शून्य म्हणजेच 1/10 चा चौथा घात बरोबर 1 गुणिले 10 चा वजा चौथा घात. आता उदाहरण जर घ्यायचं झालं 3 चा वजा दुसरा घात, हे कसं लिहिलं जातं, 3/10 चा दुसरा घात. याचाच अर्थ 3/1 च्या मागे किती शून्य, 2 शून्य. आणि ह्याला हे झालं अपूर्णांक. याला दशांश अपूर्णांकात जर कन्वर्ट करायचं झालं तर काय करायचं, भागात नाही बसायचं. मग खाली किती शून्य आहेत, 1 2. तेवढेच घर दशांश चिन्ह पुढे सरकायचं, अंश स्थानी पुढे घ्यायचं म्हणजे 3. हे झाले दशांश चिन्ह, दशांश अपूर्णांकात रूपांतर. म्हणजे पेपर मध्ये जर असे प्रश्न तुम्हाला विचारले गेले तुम्हाला काय करता आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे. म्हणजे जर 10 चा वजा दुसरा घात असेल याचा अर्थ त्यानं या संख्येला काय करायचं, आपल्याला भागायचं. एवढं काय ठेवायचं.
स्वाध्याय 9.1 त्यातला पहिला प्रश्न आहे 0.00000018 ही संख्या 10 चा घात वापरून कशी लिहाल असा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 1.8 गुणिले 10 चा 9वा घात, 1.8 गुणिले 10 चा 10वा घात, 1.8 गुणिले 10 चा वजा 9वा घात, 1.8 गुणिले 10 चा वजा 10वा घात. आता मग असे दशांश अपूर्णांकातले काही उदाहरण दिले होते. मग आपल्याला काय करायचंय, पर्याय बघायचे. हे दशांश चिन्ह काय आहे, कुठे दिलेलं आहे बघा, उजवीकडे सरकणार म्हणजे कुठे येणार आहे 1.8 पर्यंत येणार आहे. मग त्यावेळेस फक्त घरं मोजायचे 3 2 5 3 8 आणि हे एक 9. मग 9 तर इथं पण आहे 10 चा 9वा घात, पण इथं येणार नाही. काय येणार नाही याचं कारण काय आहे, दशांश चिन्ह संख्येच्या डावीकडे, उजवीकडे असतं तर प्लस आणि डावीकडे आहे म्हणून काय मायनस. मग 10 चा हा घात आहे का, चुकला. हा आहे का, हा पण चुकला. म्हणजे कोणता पर्याय येणार, 1.8 गुणिले 10 चा वजा 9वा घात. हे याचं काय झालं उत्तर. आता दुसरा प्रश्न आहे 0.1 चा 4था घात गुणिले 15. दुसरं 0.000015 गुणिले 10 चा दुसरा घात, 150 गुणिले 0.01 चा दुसरा घात आणि 1.5 गुणिले 10 चा तिसरा घात. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ती शोधायची आहे आपल्याला. काय शोधायची आहे, सर्वात लहान संख्या जी आहे ती शोधायची आहे. मग कशी शोधणार हे बघा, या पर्यायातून जाऊया आपण. 0.1 चा 4था घात गुणिले किती 15, इथं काय 4था घात आहे म्हणजे 0. किती यायला पाहिजे 0.01. 0.1 चा 4था घात म्हणजे 0.0001 गुणिले किती 15. 15 ना यांना गुणायचंय. गुणल्यानंतर उत्तर जे आहे ते काय होईल बघा 15. आता इथं 15 न गुणलं 15 1 15, दशांश चिन्ह किती घर आहेत बघायचे 1 2 3 4, 1 2 3 4 दशांश चिन्ह. घर नसेल तर दशांश चिन्हासाठी आपण काय करतो, घर वाढलं असेल तर 0 देतो आणि ते कंप्लीट करतो. म्हणून याचं एक्सपान्शन विस्तारित संख्या काय झाली 0.0015. याच्यानंतर पर्याय दुसरा 0. बघा 0.0015 गुणिले 10 चा दुसरा घात. आता इथं काय आहे 0 दशांश चिन्ह 0.0015 गुणिले 10 चा दुसरा घात म्हणजे किती न गुणायचंय त्याला 100 न गुणायचंय. किती न गुणायचंय 100 न गुणायचंय. मग 100 न जर याला गुणलं तर किती उत्तर यायला पाहिजे बघा, दशांश चिन्ह जे आहे तर ते काय होईल चेंज होऊन जाईल. म्हणजेच काय होईल बघा 15. आता इथं किती शून्य आहेत 1 2 म्हणजे हे दशांश चिन्ह कुठे सरकणार उजवीकडे. किती घरं सरकणार आहे 2 घरं म्हणजे कुठून येईल बघा 1 2 इथं येईल म्हणजे 0.015. आता तिसरा पर्याय 150 गुणिले 0.01. याचा अर्थ काय 150. आता 0.चिन्ह याचा अर्थ बघा गुणिले 0.1 गुणिले 0.01. यांनी सगळ्यांनी गुणलं याला तर उत्तर किती येणार आहे 150. मग बघा 150. आता दशांश चिन्ह द्यायचंय. मग दशांश चिन्ह देण्यासाठी ह्या संख्या मोजावी लागतील तुम्हाला. किती करतायत दशांश चिन्हानंतर उजवीकडे असणारे घरं जे आहेत ती काय करायची आपल्याला मोजायचे आहेत. 1 2 3 4 आहेत. मग 1 2 3 4 इथं येणार. चौथा पर्याय बघा 1.5 गुणिले 10 चा तिसरा घात. याचा अर्थ काय झाला 1.5 गुणिले 10 चा तिसरा घात म्हणजे किती शून्य येणार 3 शून्य येणार. आता याला गुणलंय आपण. गुणल्यानंतर उत्तर किती झालं 1 2 3. 1 2 3 दशांश चिन्ह किती 1 म्हणजे दशांश चिन्ह कुठे येणार इथं येणार. याचा अर्थ हे भेटले 1500. आणि आपला मुद्दा काय आहे सर्वात लहान संख्या कोणती ती शोधायची आपल्याला. मग आता बघा 1500 मोठी झाली म्हणजे सर्वात लहान येणार आहे का नाही. नंतर तिसरा पर्याय बघा 0.0150 आहे. इथं किती 0.015 आहे. याचा अर्थ इथं किती शून्य आहेत 1 आहे. इथं किती शून्य आहेत 1 आहे. इथं किती शून्य आहेत 2 शून्य आहेत. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 जो आहे हा
त्याचं उत्तर असेल. सर्वात लहान संख्या कोणती असेल? 0.0015. इथं 0.015, इथं 0.0150 आणि खाली 1500. ही सगळ्यात मोठी, ही त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान. यांच्यापेक्षा सगळ्यात लहान म्हणजे कोणती भेटली? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. कळलं? तिसरा प्रश्न आहे कंसात -2x चा वर्ग छेद 3y त्याचा तिसरा घात. आता -2x चा वर्ग छेद 3y कंसाचा घात बरोबर -2x चा वर्ग त्याचा तिसरा घात भागिले 3y चा घन बरोबर. आता इथं संख्या आहे तिचा पण करायचा घात आणि चल आहे तिचा पण घात करायचा. दोन नियम इथं आपल्याला वापरले. एक पहिला झाला हा तुमचा कुठला? अपूर्णांकाचा घात, म्हणजे छेदाला पण द्यायचा आणि अंशाला पण द्यायचा. दुसरा नियम इथं घाताचा घात करताना काय करायचा? घाताकाचा गुणाकार करायचा. तसं तुम्हाला असं वाटतं घाताचा घात करताना काय करायचा असतो? दुसऱ्याचा विश्वासघात करायचा असतो. तसं बघा, -3 आधी -2 आहे, -2 चा घन किती आला? -8. x वर्ग आहे त्या वर्गाचा म्हणजे x चा 6वा घात. 3 2 6, 3 आणि 2 5 करायचे नाहीये. छेदस्थानी 3 चा घन किती आहे? 27 आणि y चा घन किती आहे? y चा घात. आता इथं नियम कुठले वापरले? a छेद b याचा m घात म्हणजे a चा m घात भागिले b चा m घात. त्याच्यानंतर दुसरा नियम वापरला a चा m घात त्याचा n घात म्हणजे a गुणुले a चा m गुणुले n घात. हा नियम वापरले याच्यात. मग आता हा पर्याय कुठं आहे? -8 x चा 6वा घात आणि 27 y चा घन कुठं दिसतो याच्यात, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? याचं उत्तर पहिला. आता चौथा प्रश्न आहे बघा, 27 गुणिले 64 बरोबर 2 चा तिसरा घात गुणिले 6 चा x घात. तर x बरोबर किती? बघा, 27 गुणिले 64 बरोबर 2 चा तिसरा घात गुणिले 6x. आता इथं काय करायचंय? 6x बरोबर 27 गुणिले 64 भागिले किती? 2 चा तिसरा घात. आता 2 चा तिसरा घात म्हणजे काय किंवा किती येतो 2 चा तिसरा घात? 27 गुणिले 64 2 चा तिसरा घात किती? 8. मग 8 ला 64 ला भाग जातो काय? जातो. 8 8 64 भाग गेला. मग उत्तर काय आलं बघा, 27 गुणिले 8. 27 गुणिले 8 यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 8 साठी 56, 6 4 5, 8 दुने 16, 16 आणि 5 21, 216. मग आता हेच कोणाचं उत्तर आलं बघा, 6 चा x घात बरोबर 216. आता 216 कोणाचा घात आहे ते शोधता आलं पाहिजे आपल्याला. 216 जे आहे हे कोणाचा घात आहे ते काय करता आलं पाहिजे? शोधता आलं पाहिजे. म्हणजे 6 चा x घात 6 चा तिसरा घात म्हणजे 216. 6 चा वर्ग 36 आणि 36 गुणिले 6 216. आता अशा वेळेस काय केलं जातं बघा, बेस समान आहे, पाया समान आहे, इकडे काय आहे? घात पण समान असतो. पाया समान असेल तर घात पण समान असतो आणि म्हणून x बरोबर 3. x बरोबर किती? 3. पर्याय कुठं आहे? 2 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर. याचा अर्थ इथं नियम a to the power n equal to a to the power n. याचा अर्थ m equal to n. हे डोक्यात ठेवायचं. हा नवीन नियम. हे झालं तुमच्या नियमानुसार. पाचवा प्रश्न आहे, काय दिलाय? 625 गुण बरोबर 0.5 चा चौथा घात गुणिले 10 चा x घात. तर x ची किंमत काढा. कोणाची किंमत काढायची आपल्याला? x ची किंमत काढायची आहे. मग आता x ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? एकतर याला कन्वर्ट करून घ्या किंवा ह्याला इकडे घ्या. बघा, 6 25 3 0 भागिले आधी संख्या लिहून घेतो बरोबर
0.5चा चौथा घात गुणिले 10चा x घात, याचा अर्थ 10चा x घात बरोबर 6 25 3 0 भागिले किती 0.5चा चौथा घात. आता 0.5चा चौथा घात हा आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. 0.5चा चौथा घात याचा अर्थ किती आला 25, इकडं 3 0, 5चा घात करायचा आहे आपल्याला आणि 5चा चौथा घात किती होतो बघा बरं पटकन. 5चा चौथा घात किती होतो, 5चा चौथा घात होतो 625. आता दशांश चिन्ह किती आहे तिथं 0.5 आहे, इथं 625 आलं. 5 म्हणजे किती वेळा करायचं दशांश चिन्ह 4, मग किती होईल 1 2 3 4, 0.0625 हे त्याचं काय झालं विस्तारित रूप. आता काय करायचं आपल्याला, हे 625 कॅन्सल होतील, पण कधी होतील, याला जर तुम्ही हे दशांश चिन्ह घालावं लागेल, आपल्याला कॅन्सल करावं लागेल. मग अंशाला आणि छेदाला आपल्याला काय करावं लागतं, तेवढ्या संख्येला काय करायचं असतं गुणायचं असतं. मग आता इथं 10च्या कितवा घातानं गुणावं लागेल बघा, 1 2 3 4 चौथा घात. आता तसंच वरती काय करावं लागेल 10चा चौथा घात, म्हणजे दोन्ही ऍट अ टाइम कॅन्सल झाले तर आहे ती संख्या मिळते. मग आता काय होईल, गुणलं आपण 625 3 0 गुणिले 10चा चौथा घात भागिले यानं गुणलं तर उत्तर किती आलं 625 आलं. आता जे कॅन्सल आहे ते कॅन्सल करता येईल. हे 625 कॅन्सल झालं, कोण राहिलं बघा इकडं हे 3 0 10चा तिसरा घात गुणिले 10चा चौथा घात, म्हणजेच 10चा कितवा घात झाला हा 7वा घात झाला. ही कोणाची किंमत आली 10चा x घात, याचाच अर्थ 10चा x घात बरोबर 10चा 7वा घात, म्हणजे x बरोबर किती 7. त्यांनी x ची किंमत विचारली आपल्याला, तर x ची किंमत किती भेटली 7, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 6, जर x चा 1/2 घात बरोबर 8 तर x चा 1/3 घात त्याचा वर्ग बरोबर किती. बघा x चा 1/2 बरोबर 8, याचा अर्थ काय, x चा 1/2 म्हणजे वर्गमुळात x बरोबर 8. या दोघांचं काय करायचं, वर्गमूळाचं चिन्ह कॅन्सल करायचंय. मग कधी कॅन्सल होईल, जर वर्ग केला तर वर्गाबरोबर वर्गमूळ कॅन्सल होतं, आणि म्हणून वर्गमुळात x कंसाचा वर्ग बरोबर 8चा वर्ग. मग वर्गमुळात x चा वर्ग याचा अर्थ हा कॅन्सल झाला, मग x बरोबर 8चा वर्ग किती भेटला 64. आता यांनी काय म्हटलंय, x चा 1/3 घात त्याचा वर्ग किती असा त्यांचा प्रश्न आहे. मग याचा अर्थ काय, x ची किंमत तुम्हाला 64 भेटली. आता याची किंमत बघूया आपल्याला. मग x चा 1/3 घात त्या घाताचा वर्ग किती. बघा याचाच अर्थ काय, इथं घनमूळ येईल 64. आता 64चं घनमूळ माहिती आहे आपल्याला, 64 घनमुळात 64 त्याचा वर्ग. आता कोणाचं घनमूळ निघतंय, 64चं घनमूळ किती 4, म्हणजेच 4 आणि त्याचा वर्ग 4चा वर्ग किती भेटला 16. म्हणजे याची जी किंमत आहे ती किंमत आपल्याला किती भेटली, पर्याय क्रमांक 16, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर 6व्या प्रश्नाचं. सातवा प्रश्न आहे, जर 81 बरोबर 27 चा x घात तर x ची किंमत किती. पर्याय दिले 3/4 3 1 4/3. आता बघा 81 बरोबर 27 चा x घात. आता आपल्याला 81 कोणाचा घात आहे किंवा कितवं मूळ आहे हे शोधता आलं पाहिजे. 3 चा चौथा घात म्हणजे 81, इकडं 3 चा तिसरा घात म्हणजे 27. बघूया पाहू, 3 गुणिले 3 गुणिले 3 27 होते का. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, आणि याला 3 न गुणलं तर 7 3 7
21, 2, 3 2 6 आणि 2 8 म्हणजे 1 2 3 3 चा तिसरा घात आणि हा 3 चा चौथा घात. आता इथं घाताचा घात करताना घातांकाचा गुणाकार करायचा असतो. 3 गुणिले x 3x. इकडं 3 चा चौथा घात म्हणजेच किती भेटलं? इथं पाया समान आहे याचा अर्थ 4 बरोबर 3x. आता याचा अर्थ काय आहे? आपल्याला x ची किंमत काढायला सांगितलेली आहे. x ची किंमत काढायची असेल तर काय करता येईल बघा. 3 उजवीकडे आहे तो डावीकडे घ्या म्हणजे 4/3 बरोबर किती? x. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक याचा चौथा आहे. हे त्याचं उत्तर. स्वाध्याय 9.1 त्याच्यातलं 8वा प्रश्न आहे. 10 24 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायानं व्यक्त होत नाही? पर्यायानं व्यक्त होत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे चुकीचा प्रश्न नाही, बरोबर आहे, पण होत नाही हे शोधायचंय. होतं हे नाही बघा. मग 10.24 गुणिले 10चा दुसरा घात याचा अर्थ काय? 10.24 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे 100. म्हणजे 100 ने याला गुणावं लागेल. मग 10.24 याचा अर्थ 10 ने याला गुणलं तर उत्तर किती येतं? 10/24 येतं. म्हणजे पहिलं विस्तार होतोय. दुसरं 4 चा 5 वेळेस गुणाकार करायचा आहे. म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 यांचा गुणाकार करा. 4 चौक 16 16 चौक 64. इथं 4 चौक 16. आता या सगळ्यांचा जर गुणाकार केला 64 गुणिले 16 तर गुणाकार किती येतो बघा. करून बघा. 10/24 येतो. किती येतो? 10/24. याच्यानंतर 2 चा 10वा घात याचा अर्थ काय? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 10 वेळा गुणाकार करायचा आहे. 3 3 6 बघा. 3 3 6 3 9 आणि इकडे 1 10 यांचा गुणाकार करून बघायचा. 2 गुणिले 2 4 4 2 8. इथं 8. इथं बघा 2 गुणिले 2 4 4 2 8 8 2 16 यांचा गुणाकार आता किती झाला? गुणाकार केला तर 64. म्हणजे 64 गुणिले 16 10/24. म्हणजे हे पण येतंय हे पण येतंय. आता पाचवं हे बघूया आपण. 5 चा चौथा घात किती वेळा गुणाकार करायचा? 5 चा 4 वेळा. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 बघा. 5 चा 5 25. हे 5 चा 5 25 म्हणजे उत्तर किती आलं? 25 गुणिले 25 625. आणि कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही म्हटलेले ते दिसतंय आपल्याला. कोणत्या पर्यायानं? चौथ्या पर्यायानं व्यक्त होत नाही. म्हणून याचं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 4. नववा प्रश्न आहे. 5 चा शून्य घात अधिक 6 चा शून्य घात अधिक 3 चा शून्य घात छेद 5 चा शून्य घात गुणिले 6 चा शून्य घात गुणिले 3 चा शून्य घात बरोबर k. तर k ची किंमत किती? बघा. दिलेलं गणित अगोदर लिहून घेऊ आपण. 5 चा शून्य घात 6 चा शून्य घात 3 चा शून्य घात भागिले 5 चा शून्य घात 6 चा शून्य घात आणि 3 चा शून्य घात. इथं किंमत टाकायची फक्त. 5 चा शून्य घात 1 6 चा शून्य घात 1 3 चा शून्य घात 1 छेदस्थानी 1 गुणिले 1 गुणिले 1. या तिघांची बेरीज केली 3 3/1 याचा अर्थ 3. आता नियम कुठला वापरला? a चा पॉवर 0 बरोबर किती? 1. म्हणजे a चा घात 0 असेल तर त्याचं उत्तर किती असतं? 1 असतं. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता आहे? दुसरा. म्हणजे उत्तर किती भेटलं? 3. कळलं?
अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला इथून पुढे झालेले सर्व व्हिडिओ एकाच लिंकवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.